राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हा जो समाज कल्याणमध्ये राखीव समाजासाठी असलेला निधी या सरकारने जो इतरत्र वळवत आहे त्याच्या संदर्भामध्ये हा विषय खूप गांभीर्याने घेऊन आम्ही राज्यभर एक निवेदन देण्याचं जे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे त्याचाच एक सहभाग म्हणून कोकण आयुक्त बेलापूर या ठिकाणी आम्ही आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या आदेशानुसार एक पत्र तिथे आम्ही दिलेलं आहे आणि त्यावर आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे की आमचा हा जो निधी आहे जो आपल्या समाजाकरता खूप गरजेचा आहे, त्यांच्या प्रगतीकरता गरजेचा आहे आणि तो त्याच समाजाकरता ठेवावा किंवा जो वर्ग केलेला निधी आहे तो पुन्हा वळून तो आमच्या त्या सामाजिक ध्येयासाठी कामी यावा अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हे कार्य लवकरात लवकर व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। अशा पद्धतीचं जर पुढे पुन्हा काही असं घडलं तर आम्ही एक मोठ्या प्रमाणावर त्याच्या विरोधामध्ये आंदोलन घेण्याचाही त्यांना सांगितलेलं आहे। सर्वांना माझा सप्रेम जय भीम। आपण सर्वजण बातम्यांमध्ये पाहतच आहोत सामाजिक न्याय विभाग हा अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागासवर्गीय यांच्या कल्याणासाठी कार्य करत असतो, परंतु गेल्या काही महिन्यात एक अत्यंत खेदजनक दुःखद अशी घटना घडलेली आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी हा मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी असतो, परंतु तो निधी इतर विभागाला लाडकी बहीण योजना आणि इतर विभागांना हा फिरवलेला दिसतोय असं अनेक प्रसारमाध्यमात दैनिक सकाळ लोकमत येथे बातम्या प्रसिद्ध झाल्या। त्यामुळे हा आमच्या मागासवर्गीय समाजावरती झालेला अन्याय आहे। यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या आदेशाने आम्हाला एक निवेदन द्यायचे होते। तर आज संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात आमच्या पक्षातील वेगवेगळे पदाधिकारी ही एक मोहीम राबवत आहेत। ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं, तसेच विभागीय आयुक्त कोकण येथील मुख्यमंत्री कार्यालय येथेही आज निवेदन देण्यात आले। याच्यात आम्ही अशी मागणी केली की लवकरात लवकर हा सामाजिक न्याय विभागाचा वळवलेला निधी पुन्हा आमच्या सामाजिक न्याय विभागाला वर्ग करण्यात यावा। जर हा निधी लवकरात लवकर वर्ग करण्यात आला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन सुरू